आजही जेव्हा सह्याद्रीच्या शिखरामधून सूर्य उगवतो तेव्हा असं वाटतं की जणू आपले छत्रपती शिवाजी महाराज केशरी ध्वज घेऊन येत आहेत. सह्याद्रीचं वेड असावं, या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा हे भाग्यच आपलं. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जन्मभूमी म्हणजे आपलं महाराष्ट्र. सह्याद्रीचे हे रांगडं रूप पाहावं, बैलांकडं खोल खोल दऱ्या, ढगांच्या आणि हिरव्या शालूंच्या चादरी, पाऊस ऊन वारा अंगावर घ्यावा हा तो सह्याद्री. महाराष्ट्रातील अतिउंच शिखर कळसुबाई 1646 मीटर सर्वात उंचीचं हे शिखर. ट्रॅकर लोकांसाठी स्वप्नातील ट्रॅक, तर भक्तांसाठीचं आई कळसुबाईचे श्रद्धास्थान. आणि कळसुबाई म्हटलं की या शिखरावरून होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त आयुष्यातील सगळ्यात असा अविस्मरणीय क्षण टिपून ठेवणारा असतो. चला तर मग जाऊयात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर. तर यावरून तुम्हाला समजलंच असेल की आता मी कुठे चालले. तर मी चालले आता कळसुबाई शिखरावर ट्रॅकसाठी. ट्रॅकमध्ये तुम्ही असं सोबत राहा. या ट्रॅकमध्ये तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. म्हणजे या ट्रॅकमध्ये कळसुबाईला कसं पोचायचं आहे, इथे खाण्यापिण्याची सोय काय आहे, त्याची प्राईस काय आहे, तिथे राहण्याची सोय काय आहे, हे तुम्हाला सगळंच समजणार आहे. असंच सोबत राहा आणि पाहत राहा. जिथे आम्ही राहतो तिथून आम्ही ऑटोरिक्षा बुकिंग केली आणि भांडूप स्टेशनला जाऊन पोचलो. भांडूप स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा तिकीट बुक केली कसारापर्यंत जाण्याची. तिकीट बुकिंग केल्यानंतर आम्ही खाण्यापिण्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आणि पाण्याच्या बॉटल्स घेतल्या. आवश्यक असणारं साहित्य सोबत घेतलं. कसारा स्टेशनवर पोचण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतात फास्ट ट्रेनने. आणि असा सुरू झाला आमचा कळसुबाई शिखरावर जाण्याचा प्रवास सुरू. इथे आम्ही कसारा स्टेशनवरती पोहोचलो. कसारा रेल्वे स्टेशनजवळच एस टी महामंडळचे बस स्टँड आहे. तिथून आम्ही बारी गावाजवळून जाणारी अकोला बस पकडली. बसमध्ये बसल्यानंतर आम्ही बारी गावापर्यंतची तिकीट बुक केली. त्यामध्ये स्त्रियांना हाफ तिकीट आहे आणि पुरुषांना फुल तिकीट आहे. म्हणजे पुरुषांना कसारा बस स्टँड ते बारी गावाला जाण्यासाठी 80 रुपये तिकीट आहे, तर स्त्रियांना 40 रुपये तिकीट आहे. कसाऱ्याहून बारी गावाला जाण्यासाठी जवळजवळ 1.5 तास लागतो. घरातून 10 वाजता निघाल्यानंतर जवळजवळ 5 तासांचा प्रवास करून आम्ही जवळजवळ 3:30 वाजता बारी या गावात पोहोचलो. गावात पोहोचल्यानंतर गावातच एका हॉटेलमध्ये फ्रेश झालो, जेवलो, थोडा वेळ रेस्ट घेतली आणि 4 वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली. सपोर्ट घेऊन वरती चढता येते आणि उतरताना पण त्याला धरून उतरता येते. कारण उतरतेवेळी पाय घसरण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे ग्रिलचा वापर आणि सपोर्ट खूप होतो. मित्रांनो, शिखरावरती चढत असताना गावातीलच काही लोकांनी खाण्यापिण्यासाठीचे स्टॉल लावलेले आहेत. तिथे तुम्हाला खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू मिळतात. म्हणजे वेपर्स, काकडी, लिंबू सरबत असो किंवा बिस्किट, थम्सअप, अगदी जेवणसुद्धा मिळून जाते. ऑर्डरप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. अशाच एका ठिकाणी आम्ही 1 तास चालल्यानंतर थोडाशी रेस्ट घेतली, पाणी पिलो, सरबत घेतलं आणि 5
जवळजवळ 2 तासापासून आम्ही 75% शिखर कंप्लीट केलेले आहे. शिखरावरती चढल्यानंतर आजूबाजूचा परिसर बघून मिळणारी डोळ्यांना शांतता आणि डोळे दिपवून टाकणारे डोंगर, दऱ्या आणि कानांना मंत्रमुग्ध करणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट अगदी शरीरातील थकवा दूर करून टाकतो असे हे सुंदर दृश्य. शिखरावरती चढत असताना खूप साऱ्या शिड्या लागतात, त्या सांभाळून चढाव्या लागतात कारण त्याच्या खूप अंतर असतं आणि खूप मोठ्या असतात, त्यामुळे सांभाळून चढावं लागतं. जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत आणि अंधार पडत चालला आहे आणि आम्ही गडबड करतोय एक सेफ जागा थांबण्यासाठी. आम्ही जवळपास 7:30 वाजता एका सेफ ठिकाणी पोचलो. म्हणजे टॉपला पोहोचण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतील अशा अंतरावरती. म्हणजे शिखराच्या खाली गावातील लोकांनी काही स्टॉल लावले होते, तिथेच आम्ही रात्री थांबलो कारण पूर्णपणे अंधार झाला होता आणि समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडून टेंट रेंटवरती घेतला. एका टेंटची किंमत होती 500 रुपये आणि तिथेच त्यांना जेवणाचीही ऑर्डर दिली आणि रात्री मस्त शेकोटी करत जवळ दिसणारा चंद्र तारे बघत बसलो. आम्ही सकाळी 5:30 वाजता उठून पुढच्या प्रवासाला निघालो. म्हणजे टॉपला पोहोचण्यासाठी आम्हाला 15 ते 20 मिनटं चालून शिखरावर जायचं होतं. 15 ते 20 मिनटं म्हणता म्हणता आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागलेला वरती चढायला, कारण की थंडी खूप होती. जवळजवळ 11°C टेम्परेचर होतं. वरती चढल्यानंतर आम्ही अक्षरशः थंडीने कुडकडत चाललो होतो. तिथे पोचल्यानंतर थंडीचं टेम्परेचर 11 डायरेक्ट 9 आलेलं. फायनली आम्ही वरती पोचलो होतो.
शिखरावरती पोचल्यानंतर आम्ही प्रथम माता कळसूआईचे दर्शन घेतले आणि आम्ही त्यानंतर सूर्योदय होण्याची वाट पाहत होतो. जवळजवळ 1 तासानंतर म्हणजे आम्ही तिथं 6:30 जवळजवळ 1 तास बसलो होतो. त्यानंतर 7:30 वाजता सूर्योदय झाला होता शिखरावरती पोचायला जवळजवळ 3.5 ते 4 तास लागतात आणि उतरायला 2.5 ते 3 तास लागतात. ज्याच्यासाठी इतका खटाटोप करून इथपर्यंत पोचलो आहे तो चंद्रोदय जवळजवळ 7:30 वाजता झाला आहे आणि शिवाजी महाराजांच्या घोषणा देत सगळ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. येथे नवरात्रीमध्ये भरपूर संख्येने लोक येऊन दर्शन घेऊन जातात. म्हणजे कळसूआईचे हे एक शिखर नसून हे एक जागृत देवस्थान आहे, जे की लोक मोठ्या श्रद्धेने इथे येतात आणि आजूबाजूचा परिसर बघतात, सह्याद्री निहारतात. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.